नमस्कार मित्रांनो, आज आपण मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय 2023च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघणार आहोत। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण प्रश्नपत्रिकेची लेवल खूप छान होती, जेणेकरून तुम्हाला आगामी मुंबई पोलीस भरती व इतर पेपरसाठी नक्कीच आजचे प्रश्न उपयुक्त ठरतील। चला तर मग सुरू करूयात। पहिला प्रश्न होता, 9 संख्यांचा मध्य 77 आहे। जर त्यांच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली तर मध्य 5 ने वाढतो, तर मिळवलेली संख्या कोणती? मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये या प्रकारचे प्रश्न आलेले होते आणि आपण अगदी सहज हा समजून घेतलेला होता। 9 संख्यांचा मध्य 77 म्हणजे काय? तर 9 संख्यांची सरासरी 77 आहे आणि त्यांच्यामध्ये आता एक संख्या मिळवली आणि ती मिळवली असता काय होते? सरासरी 5 ने वाढते। मग मला सांगा, जर मिळवलेली संख्या पण जर 77च राहिली असती तर काय झालं असतं? सरासरीत काही फरक पडला नसता, परंतु मिळवलेली संख्या ही मोठी असेल म्हणून सरासरी वाढलेली आहे। मग आता संख्या सरासरी कितीने वाढली? 5 ने वाढली। किती संख्यांची? तर अगोदर संख्या होत्या 9, आता त्याच्यात एक संख्या मिळवली म्हणजे एकूण संख्या किती झाल्या? 10। मग 10 संख्यांची सरासरी 5 ने वाढण्यासाठी 10 गुणिले 5 50, सरासरी जी आहे 77, या 77 पेक्षा बेरजेमध्ये 50 ॲड झाले पाहिजेत। येते लक्षात? म्हणून जी संख्या असणार आहे ती ही सरासरी 77 अधिक 50 किती झाले? 127। ही मिळवलेली संख्या 127 असली पाहिजे। पर्याय क्रमांक कुठे दिसतोय? 3 मध्ये ही मिळवलेली संख्या 127 असेल। पुढचा प्रश्न आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनापैकी एका कोनाचे माप 40 अंश असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती असणार आहे? ठीक आहे। हां, 2 समांतर रेषा। समांतर रेषा म्हणजे काय? एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या। येतंय? हां, मग आता 2 रेषा आहेत, कशा? एकाच प्रतलात परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या। म्हणजे काय? आता या रेषा आपण आता कितीही वाढवल्यात, कितीही त्या वाढवल्यात तरी काय होणार? ते एकमेकींना छेदणार नाहीत, अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात। ठीक आहे। हां, मग आता 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता, मग आपण एक छेदिका काढली। ठीक आहे। हां, एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप 40 अंश असणार आहे। मग आता किती कोन तयार झाले? तर 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता एकूण 8 कोन तयार होतात। कोणकोणते? तर आपण इथे बघूया। हा एक कोन तयार झाला, त्याला नाव देऊया आपण ए, याला बी, सी, डी, इकडे ई, एफ, जी आणि एच, असे एकूण 8 कोन तयार होतात। मग या 8 कोनांपैकी कुठला पण एका कोन, कुठल्याही एका कोनाचं माप दिलेलं आहे। ठीक आहे। हां, एका कोनाचं माप 40 अंश असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती असणार आहे? याच्यासाठी अगोदर संगत कोन आपल्याला माहिती असले पाहिजे आणि संगत कोनाचा गुणधर्म काय आहे तो देखील माहिती असलं पाहिजे। ठीक आहे। मग आता एकूण 8 कोन तयार झालेले आहेत, याच्यापैकी संगत कोनांची जोडी कोणती असणार आहे? मग इकडे बघा, आता हा एक ए कोन आहे, दिसतंय की नाही? हा ए कोन आहे। या ए कोनाचा संगत कोन कोणता असणार आहे? तर ई हा त्याचा संगत कोन आहे। बी या कोनाचा संगत कोन एफ आहे। येतंय लक्षात? हां, पुढे सी या संगत कोनाचा कोन असणार आहे, जी हा संगत कोन असणार आहे, डी या कोनाचा संगत कोन एच असणार आहे। येतंय? हां, मग त्याच्यात उत्क्रम कोन आहेत, तुमचं आंतर कोन आहेत, हे सर्व जे कोन आहेत आपण याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ नक्कीच बनवूया। आताच्या घडीला आपण संगत कोन समजून घेऊया। ठीक आहे। मग एचा संगत कोन कोणता दिसतोय? ई दिसतोय। बीचा संगत कोन कोणता आहे? एफ आहे। मग या संगत कोनाचा एक गुणधर्म आपल्याला माहिती असलं पाहिजे की 2 समांतर रेषांवर एक छेदिका जर समजा काढली तर त्यावेळेस जे कोन तयार होणार आहेत त्या कोनांमधील संगत कोनाचे माप हे सारखे असते। म्हणजे एचं जेवढं माप असणार आहे ईचं तेवढंच माप असलं पाहिजे, बीचं जेवढं माप असेल एफचं तेवढंच माप असलं पाहिजे। म्हणून मग आता कोणतं का असेल ना, डी असेल तर त्याचा संगत कोन एच हा तेवढ्याच मापाचा असेल। म्हणून आपल्याला संगत कोन दिलेला आहे 40 अंश, म्हणून त्याचा म्हणजे एक कोन दिलेला आहे 40 अंश आणि त्याचा संगत कोन विचारला आहे, तर संगत कोन देखील किती मापाचा असला पाहिजे? 40 अंशाचाच असला पाहिजे। पर्याय क्रमांक कुठं दिसतोय? ए मध्ये। पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर होतं।
पुढचा प्रश्न, त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? तर त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणारं जे वर्तुळ असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? परिवर्तुळ. कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक ए मध्ये. सर्वांना माहितीच असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाची जीवा 24 सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासून अंतर 5 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे? हा देखील भूमितीवरचाच प्रश्न आहे. एका वर्तुळाची जीवा किती सांगितली? हां, एका वर्तुळाची जीवा 24 सेंटीमीटर आहे. मग एक जीवा आपण घेतली ती किती आहे? 24 सेंटीमीटर. ठीक आहे, 24 सेंटीमीटरची जीवा आहे. तिचे केंद्रापासून अंतर 5 सेंटीमीटर आहे. केंद्रापासूनचं हे आपण कुठंतरी एक केंद्र आहे, तिथून त्या जीवेचं अंतर आहे 5 सेंटीमीटर. येतंय? हां, आता विचारलेलं काय आहे? तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे? आपल्याला विचारलेलं आहे त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाचा केंद्रबिंदू तर वर्तुळावरील बिंदू हे अंतर म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. मग आता हे अंतर शोधायचं आहे. काय दिसतंय? इथं आपल्याला एक काटकोन त्रिकोण तयार झालेला दिसतोय. मग काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म आहे पायथागोरसचं सूत्र तुम्हाला माहिती असेल. इथं काय दिसतोय? हा कर्ण दिसतोय. मग कर्ण काय असतो? कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा असतो. म्हणजे 5चा वर्ग अधिक आता याचा वर्ग. याचा म्हणजे काय? आता हा 24चा वर्ग का नाही? पूर्ण जीवा ही काय असते? ही जीवा ही 24 सेंटीमीटर दिलेली आहे आणि आपल्याला हे आता अर्ध आहे. कोणत्याही जीवेवर जर समजा असा लंब काढला तर तो लंब जीवेला दुभागतो म्हणजे 2 भाग करतो. म्हणून ही पूर्ण 24 आहे तर त्याचा अर्ध म्हणजे ही 12 असणार आहे. ठीक आहे, म्हणून 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. मग तुम्ही याला सोडवलं तर 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, दोघांची बेरीज केली 169. हा काय आहे? कर्णाचा वर्ग. हे लक्षात ठेवा, कर्णाचा वर्ग 169 आहे. मग कर्ण किती असलं पाहिजे? 13 झालं. हे झालं यानुसार सूत्रानुसार. आपण दुसरं त्रिकुट देखील आपण पाठ ठेवले तर प्रश्न हा 2 सेकंदात सुटू शकत होता. त्रिकुट काय आहे? सर्वांना माहिती असलं पाहिजे. 5, 12, 13, 3, 4, 5, 6, 8, 10, 9, 12, 15 हे बरेच त्रिकुट आहेत. त्याच्यापैकी 5, 12, 13 हे देखील एक त्रिकुट आहे. म्हणजे एक बाजू 12 आहे, एक 5 आहे, तर त्याचा कर्ण डोळे लावून 13 लिहायचा असतो. म्हणून तुम्ही हा प्रश्न अगदी 2 सेकंदात सोडवू शकत होता. ठीक आहे, परंतु त्रिकुट पाठ नसेल तरी देखील आपण प्रश्न काय अवघड नव्हता, आपण अगदी सहज सोडवला. वर्तुळाची त्रिज्या किती? 13 सेंटीमीटर असली पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही? परिमेय संख्या नाही. आपण संख्यांच्या प्रकारावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये आपण सर्व संख्यांचे प्रकार बघितलेले आहेत. त्याच्यात परिमेय संख्या म्हणजे काय, परिमेय संख्येचे प्रकार, परिमेय संख्येचे लक्षणं कोणकोणते आहेत हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. जर समजा परिमेय संख्या माहीत नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. आपल्याला दिलेला आहे की खालीलपैकी परिमेय संख्या कुठली नाही आहे. मग आपण जर या सर्व संख्यांचं निरीक्षण केलं तर सर्व संख्या या अपूर्णांकात आहेत. ठीक आहे, परिमेय संख्येचे इतर देखील लक्षणं आहेत. ठीक आहे, परंतु इथे आता सर्व व्यवहारी अपूर्णांकात आहे. व्यवहारी अपूर्णांकातला एक साधा नियम आहे. काय नियम आहे? जेव्हा ही संख्या व्यवहारी अपूर्णांकात असेल तर त्यावेळेस जर समजा त्याचा अंश a असेल आणि छेद b असेल तर अशा कंडिशनमध्ये a बरोबर काही असला तरी चालतंय. एचं काहीही कंडिशन नाही आहे, फक्त b बरोबर 0 नको असला पाहिजे. b बरोबर काय सांगितलं? b आपला 0 नको असला पाहिजे. b 0 सोडून असला पाहिजे. a काही असला प्लस मायनस 0 काही असला तरी चालतंय, फक्त b म्हणजे काय? छेद 0 सोडून असला पाहिजे. 0 सोडून असला इतर कोणतीही संख्या असले तरी देखील ती परिमेय संख्या असते. परिमेय संख्या म्हणजे काय? ज्याचं उत्तर आपण काहीतरी सांगू शकतो. ठीक आहे, हां. मग आता 2/5 2/5 म्हणजे काय? 5 पैकी 2.
-7/3 म्हणजे काय, तर 7 पैकी -7 पैकी 3 असणार आहे. 4/9 म्हणजेच काय, पुन्हा तेच असणार आहे, 9 पैकी 4 असणार आहे. 0/5चा जरी विचार केला तर 5/0 असू शकतायत, बरोबर आहे की नाही. परंतु इथं काय दिसतंय, हा जो एक पर्याय आहे 9/0, तर आपण इथला साधा नियम बघितला की छेदस्थानी 0 नको असलं पाहिजे. हा गुणधर्म देखील माहिती असला तरी उत्तर लिहू शकतोय, परंतु का उत्तर लिहितोय तर ते लक्षात ठेवा. छेदस्थानी 0 ती मांडणी कशी, तुम्ही विचार करा. 9/0 म्हणजे काय, 0/9. 0/9, 0 म्हणजे काहीच नाही, आणि त्याच्यापैकी 9 असणार तरी कसे, समजतंय. म्हणून ही संख्याच तयार होणार नाही आहे. ही नेमकी किती आहेत हे आपण सांगू शकत नाही, म्हणजे सांगता येणार नाही, तर ती परिमेय संख्या नसते. म्हणून परिमेय संख्या कुठली नाही आहे तर 9/0 कुठे दिसते, पर्याय क्रमांक 3 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न होता 1591च्या मागील 6वी समसंख्या. 1591च्या मागची 6वी समसंख्या कशी काढणार, तर 1591च्या मागची पहिली समसंख्या कोणती आहे, 1590. ठीक आहे, ही पहिली समसंख्या आली. आता उरले किती, 6वी म्हटलेली होती, उरले 5. प्रत्येक समसंख्येत 2चा फरक असतो, याच्यावर देखील आपला एक व्हिडिओ तयार झालेला आहे. मग उरले 5, त्याच्यात प्रत्येकात 2चा फरक असतो, 5 दुने 10, म्हणून 1590मधून 10 वजा केले 1580. ही काय आली, 1591च्या मागील 6वी समसंख्या. ठीक आहे. आता 1040 नंतर येणारी 6वी विषम संख्या, इथं देखील तेच करणार. पहिली विषम संख्या कशी काढली, तर 1040च्या नंतरची पहिली विषम संख्या आहे 1041. ठीक आहे. आता उरल्या काय, 5. मग पुढच्या विषम संख्यांमध्ये आता 2चा फरक असणार आहे, म्हणून 5 विषम संख्यांमध्ये 5 दुने 10, 10चा फरक म्हणजे काय, 1041मध्ये 10 मिळवले तर 1051. ठीक आहे. इथपर्यंत झालं. आता विचारलं काय आहे, यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे. ठीक आहे. म्हणजे 1591च्या मागची 6वी समसंख्या 1580, 1041च्या पुढची 6वी विषम संख्या 1051, यांच्यामधील फरक. मग 1580 आणि 1051 मध्ये कितीचा फरक आहे, आपण यांची वजाबाकी केली. 1580 वजा 1051 कशी वजाबाकी होणार, शून्यातनं 1 जाणार नाही, उसणार घेतला, 10तनं 1 गेला 9, उरले 7, 7तनं 5 गेले 2, आणि 15तनं 10 गेले 5. 529 फरक आहे. आणि विचारलं काय आहे, हा फरक कोणत्या संख्येचा वर्गसंख्या आहे. मग 529 कोणाचा वर्ग आहे, सर्वांना माहिती असलं पाहिजे. 529 23चा वर्ग आहे. ओके. म्हणून पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न, खालील चौकोनातील संख्या अभ्यासा व पर्यायातील अचूक विधान निवडा. मग आता या सर्व संख्यांचं आपण निरीक्षण केलं तर काय दिसतंय, आणि अचूक पर्याय निवडायला लावलं आहे. तर आता मग त्याच्यासाठी पर्याय देखील आपल्याला बघणं आवश्यक आहे. पहिला पर्याय होता 2 व 3च्या स्तंभात केवळ संयुक्त संख्या आहेत. विचारलेलं काय आहे, अचूक विधान. ठीक आहे. मग 2 व 3च्या स्तंभात केवळ संयुक्त संख्या आहेत. 2 व 3च्या स्तंभात, मग 2 व 3च्या स्तंभात सर्व संयुक्त संख्या आहेत का, त्याच्यासाठी अगोदर आपल्याला संयुक्त संख्या देखील माहिती असलं पाहिजे. मग पुन्हा तेच आपण त्याच्यावरच आलो. आपला एक स्वतंत्र संख्यांचा प्रकार एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण संयुक्त संख्या, मूळ संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, अगदी डिटेलमध्ये सर्व संख्यांचे प्रकार आपण बघितलेले आहेत. त्याच्या संयुक्त संख्या म्हणजे काय, तर अशी संख्या की ज्याला 2पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो. इथे लक्षात, म्हणजे 1 आणि स्वतः या 2 संख्यांनी तर प्रत्येक संख्येलाच भाग जातो, परंतु 2पेक्षा जास्त संख्यांनी भाग जाणारे, 2पेक्षा जास्त संख्यांच्या पाढ्यात येणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. इथे लक्षात. मग आता संयुक्त संख्यांचा आपण गुणधर्म बघितला. 1 ते 100 दरम्यान 74 संयुक्त संख्या आहेत. ठीक आहे. आता 2 व 3च्या स्तंभात केवळ संयुक्त संख्या आहेत का,
20, 21, 14, 15, 8, 9 हे सर्व संयुक्त संख्या दिसत आहेत, परंतु 2 आणि 3 ह्या संयुक्त संख्या नाही आहेत. 2 आणि 3 या दोनापेक्षा जास्त संख्यांच्या पाड्यात येत नाही. 2 आणि 3 या काय आहेत, मूळ संख्या आहेत. म्हणून पहिलं जे विधान आहे ते कसं आहे, आपण चुकीचं म्हणू शकतो, बरोबर आहे की नाही. आपल्याला अचूक विधान ओळखायला लावलं आहे. पुढचं विधान आहे, पहिल्या स्तंभात एक संख्या अशी आहे की जी मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या नाही. मग याच्यासाठी आपल्याला पुन्हा गुणधर्म माहिती असला पाहिजे की कोणती संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही. तर 1 ते 100 मध्ये फक्त एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त पण नाही आहे. का? कारण की मूळ संख्येचे 2 विभाजक असतात आणि संयुक्त संख्येचे 2पेक्षा जास्त विभाजक असतात, परंतु 1 या संख्येचं फक्त एकच विभाजक आहे. म्हणून 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मग पहिल्या स्तंभात आहे का 1? तर पहिल्या स्तंभात 1 आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून हे विधान कसं आहे, हे विधान अगदी बरोबर म्हणजे अचूक आहे. ठीक आहे. मग आपण पुढे देखील जाण्याची गरज नाही आहे, परंतु पुढच्या विधानाचा विचार करूया. काय होते, पहिल्या स्तंभात 1 ही मूळ संख्या नाही. पहिल्या स्तंभात एकही मूळ संख्या नाही. पहिल्या स्तंभात एकही मूळ संख्या नाही आहे का? पहिल्या स्तंभात 7 आहे मूळ संख्या, 13 आहे, 19 आहे, म्हणजे तिसरं विधान चुकीचं आहे. पुढचं चौथं विधान, 5व्या स्तंभात एकूण 6 मूळ संख्या सापडतात. 5व्या स्तंभात तर फक्त 4च संख्या आहेत, म्हणून 6 मूळ संख्या सापडतील तर कशा. म्हणून चौथं विधान देखील चुकीचं होतं. तर अचूक विधान कोणतं दिसतं आपल्याला? दुसरं, पहिल्या स्तंभात एक संख्या अशी आहे की जी मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न होता, 10 मीटर रुंदी व 12 मीटर लांबी असलेल्या हॉलला मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर त्यांचे माप खालीलपैकी कोणतं आपण ठेवलं पाहिजे. तर याच्यासाठी साधं सरळ आहे. 10 मीटर रुंदी आणि 12 मीटर लांबी असलेल्या याला दोघांना भाग जाईल अशी संख्या शोधायची, म्हणजे मसावी काढायचा. मग 10 आणि 12चा मसावी कोणता असणार? 2च, बरोबर आहे की नाही. 2पेक्षा जास्त संख्या, 2पेक्षा मोठ्या अशी कुठली संख्या नाही की जी दोघांना भाग देऊ शकते. म्हणून आपण फरशी जी बसवायची ती जास्तीत जास्त लांबीची असली पाहिजे. चौरसाकृती फरशी बसवायची आहे. तर मग त्याच्यासाठी आपण 2x2चीच फरशी ठेवली पाहिजे, हे लक्षात ठेवा. 10/12ला कशाने भाग जाईल? 2नेच भाग जाणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक कुठं दिसते आपल्याला? ए मध्ये 2 मीटर/2 मीटरची फरशी असली पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती ठोकळा वितळवून 2 सेंटीमीटर बाजू असलेले किती ठोकळे तयार करता येतात? हा प्रश्न नियमितपणे विचारला जातो. हा प्रश्न सोडवताना अगदी तुम्ही सहज पहिली जी संख्या असणार आहे तिचा घन भागीला जी दुसरी संख्या आहे 2 सेंटीमीटर दिलेली तिचा घन, या पद्धतीने सोडवला डायरेक्ट उत्तर तुम्ही काढू शकतायत. ठीक आहे. कसं? 8चा घन किती येणार? 512, किंवा 8चा घन आपण 8 गुणिला 8 गुणिला 8 असं करू शकतात. भागीला 2चा घन 2 गुणिला 2 गुणिला 2 केलं तर काय होणार? बेचोक 8, बेचोक 8 आणि बेचोक 8. उरलं काय? 4 गुणिला 4 गुणिला 4, 4 चोक 16, 16 चोक 64. ठीक आहे. हां, अजून दुसरा नियम वापरू शकतात. कुठला? घातांकांचा. याच्यावर देखील आपण घातांकांच्या नियमाचा व्हिडिओ बनवलेला आहे. घात कसा आहे? समान आहे. घात समान असेल, भागाकार क्रिया असेल तर काय करता येतो आपल्याला? पायांचा भागाकार करून टाकायचा. मग पायांचा भागाकार म्हणजे कोणाचा? 8/2 किती येईल? बेचोक 8 आणि त्याचा तिसरा घात. ठीक आहे. मग 4चा तिसरा घात, 4चा घन येतो की 4 चोक 16, 16 चोक 64, म्हणजे तरी देखील उत्तर येऊ शकते. ठीक आहे. हां, परंतु आता हे झालं की डायरेक्ट 8चा घन भागीला 2चा घन केला, परंतु असं का केलं तर ते देखील समजून घ्या. ओके. तर 8 सेंटीमीटर बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा वितळवून. ठीक आहे. मग 8 सेंटीमीटर बाजू असलेला जो एक घनाकृती ठोकळा आहे त्याला आपण वितळवून टाकला.
मग 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याचं घनपड किती असणार आहे? तर त्याचं घनपड 8चा घन. घनाचं घनपड बरोबर बाजूचा घन, म्हणून आपण 8चा घन घेतलं. ठीक आहे. आता भागीला काय करतोय? आपण छोटे छोटे घन तयार करतोय, आणि जो छोटा घन तयार करतोय तो कसा आहे? 2 सेंटीमीटर बाजू असलेला आहे. मग त्या छोट्या घनाचं घनपड काढावं लागेल. मग छोट्या घनाचं घनपड कसं येणार? तर छोटा घन आहे 2 सेंटीमीटरचा, त्याचं घनपड बाजूचा घन म्हणजे 2चा घन. ठीक आहे. ते असणारे बेदुने 4 4 दुने 8. आणि मग आता आपण एकूण घनपड भागीला काय करावं लागेल? छोट्या घनाचं घनपड, याच्यासाठी असं करतो. ओके. हां, हे सर्वांना समजत असेल. आपण म्हणजे यानुसार पण काढू शकताय किंवा घातांकाचा नियम वापरला तरी देखील उत्तर सोडू शकतायत. एकूण 64 घन तयार होतील. प्रश्न नियमितपणे विचारला जातो. याला शॉर्टकट सोडवण्यासाठी मोठ्या घनाची जी बाजू असणार आहे त्याचा घन करायचा, भागीला लहान घनाची जी बाजू असणार आहे त्याचा घन करायचा. समजलं सर्वांना? ठीक आहे. पुढचा प्रश्न 4.8चा 6वा घात गुणिले 20चा 6वा घात आणि भागीला आहे 16 गुणिले 20चा 6वा घात. ठीक आहे. प्रश्न जरी आता कठीण वाटत असला परंतु हा प्रश्न देखील आपण घातांकांच्या नियमानुसार अगदी सहज सोडवू शकतोय. कसा सोडवायचा? तर 4.8चा 6वा घात, त्याला आहे तसं लिहिलं, 4.8चा 6वा घात गुणिले 20चा 6वा घात. आता हे याला आता कसं लिहिणार? 16 गुणिले 20चा 6वा घात आहे, म्हणून मग हा याचा नियम काय आहे? ए गुणिले बीचा 6वा घात म्हणजेच काय मित्रांनो? यमवा घात म्हणजेच काय? एचा यमवा घात गुणिले बीचा यमवा घात. म्हणजे जर समजा 2 संख्यांच्या गुणाकाराला कुठल्याही एकाने घाताने जर घात असेल त्यांचा, तर आपण त्यांचं स्वतंत्र घातांचा घात घेऊन त्यांचा गुणाकार केला तरीही चालतोय. ओके. म्हणून या ठिकाणी छेदामध्ये काय जाईल? 16चा 6वा घात गुणिले 20चा 6वा घात. ओके. हां, मग आता काय होईल? तर या ठिकाणी काय दिसतं आपल्याला? अंश आणि छेदामध्ये बघा आता भागाकाराचा नियम, घातांकित संख्येचा भागाकाराचा नियम, 20चा 6वा घात भागिला 20चा 6वा घात दोन्ही काय होणार? कट होतील की नाही? हां, आता उरलं काय? 4.8चा 6वा घात भागिला 16चा 6वा घात. मग इथे आपण मागच्या उदाहरणात जो नियम बघितला, काय? जर घात समान असेल तर आपण काय करू शकतोय? आपण पायांचा भागाकार करू शकतो. मग पायांचा भागाकार म्हणजे कोणाचा? 4.8 भागिला 16 आणि त्याचा घात कॉमन घेतला की नाही? मग आता 4.8ला 16ने भागलं, कसं भाग जाणार? तर पॉईंटचा विचार न करता भागाकार करून टाकायचा. 16 झालं आणि पॉईंटचा विचार करायचा. अंशात पॉईंट आहेत 1 घर, छेदात आहे का? नाही आहे, म्हणून अंशाचं जे 1 पॉईंट आहे ते आहे तसं देऊन टाकायचं. येते लक्षात? म्हणून 1 पॉईंट दिला, 0.3, त्याचा कितवा घात? 6वा घात. ठीक आहे. इथून पुढे सोडवायची काही गरज नाही. का? कारण पर्यायामध्ये त्याच पद्धतीचे दिलेलं आहे. पहिलाच पर्याय आपल्याला 0.3चा 6वा घात आहे, म्हणून अगदी सहज उत्तर आपण लिहायचं होतं. पुढचा प्रश्न होता विशाल वर्तुळखंडाचे माप पुढचा प्रश्न होता विशाल वर्तुळखंडाचे माप लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 30ने जास्त आहे, तर लघु वर्तुळखंडाचे माप किती? आपल्याला विशाल वर्तुळखंडाचे माप लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 30ने जास्त आहे असं माहिती दिलेली आहे. मग वर्तुळखंडाबाबतीमध्ये गुणधर्म सर्वांना माहिती असेल की वर्तुळखंडाची एकूण जी बेरीज असते ती किती असते? 360 अंश येते. मग 360 अंश दोन्ही मिळून असलं पाहिजे. विशाल वर्तुळखंड अधिक लघु वर्तुळखंड दोघांचे मिळून एकूण 360 अंश बेरीज भरली पाहिजे. मग आता त्याच्यामध्ये विशाल वर्तुळखंडाचे माप हे लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 30ने जास्त. ओके. याला तुम्ही समीकरण देखील तयार करू शकतायत आणि अगदी सहज देखील उत्तर काढू शकतात. काय? दुपटीपेक्षा 30ने जास्त आहे. मग हे जे 30ने जास्त आहे हे 360 मधून कमी केले तर उरले किती? 330 अंश.
ठीक आहे. आता हे 330ला कशाने भाग द्यायचा, तर लघुवर्तुळखंड तो एक भाग आणि विशाल वर्तुळखंड त्याच्या दुप्पटीपेक्षा म्हणजे काय 2 भाग. 30ने जास्त होता तो 30 कमी करून टाकला, 330 उरले. मग आता भाग जो द्यावा लागेल तो कशाने द्यावा लागेल, 3ने द्यावा लागेल. एक भाग काय असणार आहे, लघुवर्तुळखंड आणि 2 भाग असणार आहे आपला विशाल वर्तुळखंड. ठीक आहे. 330ला 3ने भागलं तर 110 अंश हा एका भागाचे म्हणजे लघुवर्तुळखंडाचं माप आलं. आणि विशाल वर्तुळखंडाचं विचारलं तर 110च्या दुप्पट 220 आणि ते दुपटीपेक्षा 30ने जास्त म्हणजे 250. 220 अधिक 30 केले 250. विशाल वर्तुळखंडाचं माप 250 अंश, लघुवर्तुळखंडाचं माप 110 अंश. दोघांची बेरीज केली 360 अंश भरते. आता प्रश्न काय विचारलं आहे, लघुवर्तुळखंडाचं माप किती असणार आहे, तर लघुवर्तुळखंडाचं माप किती असलं पाहिजे, 110 अंश. पर्याय कुठं दिसतंय, 3. सी आपलं अगदी बरोबर उत्तर होतं. आता हे समीकरणानुसार सोडवायचं असेल तर कसं सोडवणार, तर लघुवर्तुळखंडाला काय मानलं आपण, x मानलं. ठीक आहे. हां. आणि विशाल वर्तुळखंड त्याच्या दुपटीपेक्षा 30ने जास्त, मग दुप्पट म्हणजे काय, 2x. 2x पेक्षा 30ने जास्त अधिक 30 हा झाला विशाल वर्तुळखंड झालं. आता नियमानुसार काय की दोघांची बेरीज 360, मग दोघांची बेरीज केली बरोबर 360 अंश भरले पाहिजे. हे समीकरण देखील तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. ठीक आहे. हां. मग आता समीकरण कसं सोडवणार, तर 2x अधिक 1 झाले किती, 3x. 3x अधिक 30 बरोबर 360 अंश. ठीक आहे. हां. मग आता आपल्याला x शोधायचा आहे. कसं शोधणार, हा अधिक 30 इकडे मायनस केला, 360मधून काय झाले 30 मायनस झाले तर उरले किती 330. आणि 3x आता 3 गुणिला आहे तो काय करणार, इकडे भागीला 3 करणार. भागीला 3 केलं तर पुन्हा काय आलं आपलं 110. एक्सची व्हॅल्यू 110. एक्स कोणाला मानला आपण, लघुवर्तुळखंडाला. म्हणजे समीकरणानुसार देखील सोडू शकतायत किंवा लॉजिकने देखील आपण उत्तर सोडू शकतोय. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 9.99 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल. ठीक आहे. 9.99 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटरचा, इकडे मीटरमध्ये आहे इकडे सेंटीमीटरमध्ये आहे. ओके. 9.99 मीटरमधून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतलेला आहे. प्रश्न तसा सोपा आहे, फक्त आपल्याला मीटर आणि सेंटीमीटरचा संबंध क्लिअर असला पाहिजे. आपण 9.99 मधून तुम्ही 9 वजा केले असलं नाही चालणार. ओके. दोघांचं पॉईंट एकक समान असलं पाहिजे तर आपण बेरीज वजाबाकी गुणाकार करू शकतो, एवढं माहिती असलं पाहिजे. मग आता 9.99 मीटर बरोबर आहे की नाही, म्हणजे किती सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 9.99 मीटर म्हणजे किती, 9.99ला 100ने गुणलं म्हणजे 999 सेंटीमीटर. ठीक आहे. हां. त्याच्यामधून आता काय केलं, 9 सेंटीमीटरचा तुकडा कापून घेतला म्हणजे तुम्ही सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून देखील प्रश्न सोडवू शकतायत. ठीक आहे. हां. त्याच्या 9 सेंटीमीटरचा तुकडा कापून घेतला तर उरले किती 990 सेंटीमीटर. 990 सेंटीमीटर. ठीक आहे. हां. मग 990 सेंटीमीटर ऑप्शन काय दिसत आहेत, पुन्हा मीटरमध्ये आहे. मग 990 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर, तर पुन्हा याला 100ने भागलं म्हणजे काय 9.990 सेंटीमीटर म्हणजे 9.90 मीटर. इथे 9.90 म्हणजे काय, त्याला तुम्ही 9.9 देखील म्हणू शकतात. कुठे दिसतंय 9.9 मीटर, पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. आता हे मीटरमध्ये रूपांतर करून देखील सोडवू शकतायत. कसं, मीटरमध्ये रूपांतर केलं तर कसं होणार, 9.99 मीटर. ठीक आहे. हे आहे तसं ठेवलं. आता 9 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर, तर 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो म्हणून 100ने भागलं तर 9 सेंटीमीटर म्हणजे 0.09 मीटर असणार आहे. ठीक आहे. म्हणून 9.99 मधून 0.09 वजा करावे लागतील. ठीक आहे. जर मीटरमध्ये रूपांतर केलं तर असलं करावं लागेल. मग 9.99 मधून 0.09 वजा केलेत तर कसं होणार, 9तनं 9 गेलेत 0, 9तनं 0 गेले 9, पॉईंट आहे तसा, आणि 9तनं 0 गेले 9 म्हणजे पुन्हा 9.90 मीटर आपलं उत्तर आलं. 9.90 म्हणजे 9.9, पर्याय क्रमांक
बी अगदी बरोबर उत्तर होतं. पुढचा प्रश्न, पुढील संख्यांचे मध्यमान किती? पुढील संख्यांचे मध्यमान म्हणजे काय? सरासरीच. मग कशी काढणार? तर अगदी सोपं आहे, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. प्रश्न मिश्र प्रकारचे होते, काही प्रश्न अगदी दर्जेदार चांगल्या क्वालिटीचे होते आणि काही सोपे होते. त्याच्यातला हा सोपा पद्धतीचा प्रश्न आता आपण टाकू शकतोय. सर्व संख्यांची बेरीज भागिले काय? एकूण संख्या. मग सर्व संख्यांची बेरीज केली, किती येणार आहे? 45 25 किती झाले? 50 70 70 80 80 आणि 35 किती झाले? 80 115 115 आणि 20 झाले 135 135 125 झाले 160 160 आणि 44 204. बेरीज झाली 204. भागीला काय करावं लागेल? 1 2 3 4 5 6 7 भागीला 7 करावं लागेल. भागाकार केला की आपल्याला त्यांचं मध्यमान मिळणार. 204ला 7ने भागलं तर काय उत्तर येईल? 7 दुने 14 उरले किती? 6 7 8 56 7 9 63. ओके, 7 9 63 उरले किती? 1. घेतला 0 दिला पॉईंट 7 1 7. ओके, उरले किती? 3. घेतला 0 7 चौक 28. 29.14 हे मध्यमान असलं पाहिजे. कुठं दिसतं आपल्याला? पर्याय क्रमांक 2 मध्ये. अगदी सहज उत्तर आपण लिहू शकत होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने (9% नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती? काही प्रश्न तुम्ही पर्यायाने देखील सहज उत्तर लिहू शकतायत, मांडणी करून देखील उत्तर लिहू शकतायत. कळतंय? हा प्रश्न तुम्ही, मला असं वाटतं की पर्यायाने अगदी सहज जाऊ शकत होता. का? 1308 रुपयास विकल्याने (9% नफा झालेला आहे. 9% म्हणजे 100वर 9 आहे. 100वर 9 नफा आहे. तर ती वस्तू आता आपण 1308 रुपयाला विकलेली असल्या कारणाने त्या वस्तूची खरेदी किंमत किती असं विचारलेलं आहे. मग काय करणार? मग खरेदी किंमत कुठली तरी मानली आपण. त्या खरेदी किमतीवर 9% नफा ॲड करून 1308 येते का एवढा विचार करा. ओके, मग 1150 रुपयाचा विचार केला तर 1150चे 9% किती येणार? ते पॉईंटमध्ये येणार. ओके, मग पॉईंटमध्ये आलं म्हणजे काय? विक्री किंमत ही पॉईंटमध्ये आली. क्लिअर? म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. ओके, 1200 रुपये, 1200 रुपयाचे 9%, 1200 रुपयाचे 9% कसे काढणार? तर लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येमधून जर 2 शून्य कट केले, 2 शून्य कट केले की 1% मिळतो. 1200चा 1% किती आला? 12. मग 1% 12 आहे म्हणजे 9% किती आले? 12 9 108. ओके, 12 9 108, 108 रुपये 1200चं 9%. मग एवढा नफा जर कमवायचा असेल तर वस्तूची विक्री किंमत किती असली पाहिजे? 1200 अधिक 108. 1200 अधिक 108 केलं किती होणार? 1308 रुपये. मग 1308 रुपये बघा आले की नाही? अगदी सहज उत्तर लिहू शकत होतात. ठीक आहे. 1100चे जर समजा तुम्ही 9% काढले, 2 शून्य कट केले, 11 काय आला? 1%. 9% किती आले? 11 9 99. 99 रुपये नफा कमवला म्हणजे काय? वस्तूची विक्री किंमत 1100 अधिक 99 1199 होईल. येतंय का? नाही. पुढचा विचार केला 800चा. 800 तर खूप कमी झाले. 800चा 1% 8 रुपये. 9% 8 9 72 म्हणजे विक्री किंमत 872च येते. हे पण चुकीचं, हे पण चुकीचं. ठीक आहे. हे झालं आता ऑप्शनकडनं. आता मांडणी करून सोडवायचं असेल तर कसं सोडवणार? मांडणी करून सोडवायचं असेल तर अगदी सहज सोडवू शकतोय. काय? 1308 रुपयास विकल्याने 1308 रुपयास विकल्याने बघा थोडंसं काय करायचं, इथे हे जे किंमत दिलेली आहे त्याला थोडं हायलाईट करायचं. 1308 रुपयाला विकल्याने काय झालेलं? 9% नफा झालेला. म्हणजे ही 1308 ही किती टक्के व्हॅल्यू आहे? ही 109% व्हॅल्यू आहे. का? कारण ही 1308 विक्री किंमत आहे म्हणजे नफा मिळवून आहे. ठीक आहे. खरेदी किंमत ही 100% व्हॅल्यू असते. 9% नफा म्हणजे 100वर 9. याचा अर्थ विक्री किंमत 109 ही 109% व्हॅल्यू आहे. ओके, आणि विचारलेलं आहे वस्तूची खरेदी किंमत म्हणजे 100% व्हॅल्यू. टक्क्यांचा खाली टक्के आलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. 109% व्हॅल्यू 1308 आहे तर 100% व्हॅल्यू किती? क्रॉस तयार केला. कोणाकोणाचा गुणाकार होईल?
1308 आणि 100चा गुणाकार होईल. मग 1308 आणि 100चा गुणाकार केला, 1308 गुणिला 100 भागीला काय करावं लागेल, एक्सच्या बाजूची संख्या 109. कशाने भाग जाईल, भाग द्यावा लागेल. आता 109ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून आपण अगदी 1308ला 109नेच भाग द्यावा लागेल. दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हटल्यावर 109नेच भाग द्यावा लागेल. मग 109ने भाग दिला तर काय होतं, 109 एक 109. ठीक आहे, उरले किती, 130मधून 109 गेलेत तर आपले उरले पाहिजेत 21. ओके, 21 पुढचा 8 घेतला 218. 218ला 109ने भागलं तर 109 दुने काय झाले, 109 दुने 218 म्हणजे 12 भागाकार आला. 12 गुणिला 100 केलं म्हणजे वस्तूची खरेदी किंमत 1200 रुपये आली. म्हणजे तुम्ही मांडणी करून देखील सोडू शकतायत. पर्यायाने विचार केला तर पर्यायाने देखील अगदी सहज उत्तर सोडू शकतायत. फक्त आपला सराव असला पाहिजे. आणि आपलं चॅनल जर दररोज बघितलं तर आपण येत्या पुढच्या परीक्षेचा अगोदर आपण गणिताच्या बुद्धिमत्तेची अगदी चांगली प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी अगदी सहज उत्तर आपलं होतं. पुढचा प्रश्न होता 2 अंकी संख्येत. बघा प्रश्न खूप मजेदार होता. 2 अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती. बऱ्याच जणांनी कोणी असलेल्या संख्या लिहून काढल्या, कोणी 2 अंकी हाच वाचलं नाही. घाई करायचं नाही, आपण शांत राहायचं आणि स्पीडमध्ये काम करायचं. ओके, हां, 2 अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती असं विचारलेलं आहे. अगोदर 2 अंकी संख्या किती हे माहिती असलं पाहिजे. 2 अंकी संख्या बघा 10 पासून सुरू होतात आणि कुठपर्यंत असतात, 99 पर्यंत. म्हणजे एकूण संख्या किती, तर 99 मधून पहिल्या 9 वजा केल्या तर 90 संख्या या काय असतात, 2 अंकी संख्या असतात. ठीक आहे, हां. मग आता त्याच्यात विचारलंय 7 हा अंक नसलेल्या संख्या. मग 7 हा अंक नसलेल्या संख्या बघा साधं लॉजिकने तुम्ही अगदी 2 ते 3 सेकंदात उत्तर सोडू शकत होता. कसं, तर 1 ते 100 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत ना त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कोणता अंक किती वेळा येतो, बरोबर आहे की नाही, कोणत्या अंकापासून किती संख्या तयार होतात. ओके, हां. मग आता अंक जर 10 असतात, 10 अंकांमधून लक्षात ठेवा 1 ते 100मध्ये जर विचार केला, 1 ते 100मध्ये तर तुमचा एक जो अंक आहे, 1 हा अंक 21 वेळा येतो 100पर्यंत. कारण की 100चा शतक विचार केला तर तो 21 वेळा झाला. आणि इतर 2 पासून 8 पर्यंतचे जे अंक आहेत, 2 3 4 5 6 7 8 9 9 पर्यंतचे अंक, हे सर्व अंक हे 20-20 वेळा येतात. किती वेळा, 20-20 वेळा. ओके, हां. आणि 0 हा अंक 11 वेळा येतो. किती वेळा, 11 वेळा. एवढं तुमचं पाठ असलं पाहिजे. कुठून, 1 पासून 100पर्यंतच्या संख्यांमध्ये. हां, हे लक्षात ठेवा. झालं, हां. मग आता याच्यापैकी 2 आणि 9, 2 ते 9 मध्ये कोण आला, 7 आला की नाही. आपल्याला 7चा विषय आहे. 7 हा अंक 1 ते 100मध्ये किती वेळा येतो, 20 वेळा. लक्षात ठेवा, 20 वेळा येतो. संख्या किती तयार होतात, आपण 20 वेळा येतो, आपण संख्या 20 तयार होतात असं म्हटलं नाही. ओके, 20 वेळा येतो आणि संख्या तयार होतात त्या 19. का, 77 या संख्येमध्ये 2 वेळा आलेला आहे. काउंट 2 वेळा झालेला आहे पण संख्या एकच आहे. ओके, प्रत्येक संख्या म्हणजे 2 पासून 9 पर्यंतच्या प्रत्येक संख्येचा विचार केला तर 2 पासून 9 पर्यंतचा प्रत्येक अंक हा 1 ते 100मध्ये जर तुम्हाला विचारलं किती वेळा येतो तर 20 वेळा येतो. संख्या किती तयार होतात तर 19 संख्या तयार होतात. ठीक आहे, इथपर्यंतच क्लिअर झालं. मग आता संख्या आता विचारलेलं काय आहे की 7 हा अंक नसलेल्या संख्या. 7 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत, 19. 7 हा अंक किती वेळा, 20 वेळा. ठीक आहे, 7 हा अंक 1 ते 100मध्ये 20 वेळा. किती संख्यांमध्ये, 19 संख्यांमध्ये. 7 हा अंक असलेल्या संख्या जर विचारलं तर 19 संख्या. इथपर्यंतच क्लिअर. हां, मग आता 1 ते 100मध्ये जर विचारलं असतं तर 7 हा अंक असलेल्या आल्या तुमच्या किती संख्या, 19. आणि नसलेल्या जर विचारलं तर 100मधून 19 गेले तर उरले किती, 81. मग बऱ्याच जणांनी 81 घाईमध्ये उत्तर लिहिलेलं असणार आहे. का, तर त्यांनी हे 2 अंकी विचारच केला नाही.
100पर्यंतचा विचार एक तर 100पर्यंतचं आलं असतं तर 81 आलं असतं. ज्याने हे आता कोणीतरी भावाने 80 उत्तर लिहिलेलं आहे ते कसं लिहिलं असणार आहे, त्याने सरळपणे 100मधून हे 20 वजा करून टाकले असतील. 20 वेळा 7 हा अंक येतो म्हणून. परंतु 81 पण चुकीचं आहे, 80 पण चुकीचं आहे. का? आपल्याला विचारलं होतं 2 अंकी संख्येत. मग 2 अंकी संख्येत मला सांगा, 2 अंकी संख्येमध्ये 7 हा अंक नसलेल्या संख्या आहेत. मग आता एक तर 100मध्ये 7 अंक असलेल्या संख्या किती आहेत? 19. एक तर 100मध्ये, परंतु त्याच्यामधून एक संख्या एक अंकी आहे की नाही? कोणती? 7. 7 ही 2 अंकी आहे का? नाही, म्हणून ती कमी झाली. बरोबर. 2 अंकी संख्या किती आहेत? 90. मग 90मधून 7 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती? तर ही एक वजा केली तर 18. तुम्हाला जर विचारलं असतं 7 हा अंक असलेल्या 2 अंकी एकूण संख्या किती? 18. ओके. हां, आणि नसलेल्या विचारलं तर 90मधून हे 18 वजा केलेत तर उरले किती? 72. 72 संख्या या काय आहेत? 2 अंकी अशा संख्या की ज्यांच्यामध्ये 7 हा अंक नाही आहे. ओके. पर्याय कुठं दिसतोय? 4 उत्तर आपल्याला अगदी सहज लिहायचं होतं. ठीक आहे. तुम्ही म्हणणार सर 7 हा अंक असलेल्या 18 संख्या 2 अंकी आहेत का? तर आपण बघूया. बघा, लक्ष द्या. 7 हा एक अंकी असलेली ही एक वजा केली तर उरले कोणकोणत्या आता? तर तुमच्या 17 आहे, 27 आहे, म्हणजे एकक स्थानी काही आहेत. 37 आहे, 47 आहे, 57 आहे, 67 आहे, 77 आहे, 87 आहे, 97 आहे. ओके. हां, हे काय झालं आता? एकक स्थानी 7 असणार आहे. आता दशक स्थानी 7 असणार आहे बघा. 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79 झाल्या. हां, बघा या सर्व काय आहेत आता? या 7 हा अंक असलेल्या संख्या. मग किती आहेत? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. हे तर 19 भरतायत. मी मगाशी किती सांगितल्या? 18. मग काय झालं? कुठली तरी संख्या डबल लिहिली गेली. कोणती? हां, 77. 77 बघा, एकक स्थानी 7, दशक स्थानी 7, म्हणजे ही डबल काउंट झाली. ओके. म्हणून एक कट करूया आपण. एक कट केली तर उरले किती? उरले आपले 18 संख्या. 7 हा अंक असलेल्या किती संख्या आहेत? 2 अंकी? 18 संख्या. क्लिअर. हां, एकूण 2 अंकी संख्या किती? 90. मग 90मधून हे 18 वजा केले, 72 उत्तर तुम्हाला लिहायचं होतं. क्लिअर. हां, अगदी सहज समजलं. पुढचा प्रश्न. एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असणार आहे? प्रश्न अगदी सोपा सहज प्रश्न होता. एका चौरसाची परिमिती किती सांगितली आपल्याला? 100. परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. चारही बाजूंची बेरीज 100 आहे आणि चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. मग 100 किती बाजू? 4. 4ने भागलं 25. एक बाजू आली 25 काय मीटर. ओके. एक बाजू आली 25 मीटर. आता विचारलं काय? चौरसाचे क्षेत्रफळ. मग चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय? बाजूचा वर्ग. येतंय? क्षेत्रफळ विचारलं बाजूचा वर्ग म्हणजे 25चा वर्ग. 25चा वर्ग काढला 625 एकक चौरस मीटर. ओके. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न. एका वाहनाचा सरासरी वेग ताशी 48 किलोमीटर एका वाहनाचा सरासरी वेग ताशी 48 किलोमीटर असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात, तर वेग ताशी 72 किलोमीटर असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल? हा देखील अगदी 2 ते 3 सेकंदाचा प्रश्न होता. कसा? अगोदर सरासरी वेग कसा होता? एका वाहनाचा ताशी सरासरी वेग किती होता? 48. एका तासाला 48.
काय करावं लागेल, की अंतर जाण्यासाठी किती तास लागले, 6 तास. म्हणजे एकूण अंतर काढलं आपण 48 गुणिले 6. तुम्ही गुणाकार केला तर एकूण अंतर भेटणार, परंतु गुणाकार न करता फक्त आपण या रूपात लिहिलं. ठीक आहे. हां, आता काय, आता वेग ताशी 72 किलोमीटर जर समजा आपण केला तर तेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. मग 48 गुणिले 6 हे अंतर झालं. याला भागीला काय करावं लागेल, जो नवीन स्पीड केला, कितीचा केला आपण, 72 किलोमीटरचा. मग 48 गुणिले 6 भागीला 72 केलं तर आपल्याला उत्तर भेटणार. कसा भाग जातोय, 12ने. 12ने भाग दिला, 12 चोक 48, 12 चोक 48, 12 सक 72. 6 कट झाला, 6 कट झाला, उरलं काय, 4 तास. ठीक आहे, 4 तास वेळ लागणार. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न, एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो तरीही त्यास 15% नफा होतो. हा प्रश्न आहे तसा माझ्या मताने काल परवा आपण पेपर घेतला रायगड पोलीस भरतीला, हा प्रश्न आहे तसा विचारला गेलेला होता. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो तरीही त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल. आपण कालच्याच व्हिडिओमध्ये हा प्रश्न सोडवलेला होता. कसा सोडवला, 1700 रुपये वस्तूची छापील किंमत आहे. ठीक आहे. हां, याच्यावर काय केलं, आता 8% सूट दिली. 8% सूट दिली म्हणजे काय, 92% या छापील किंमतीची आकारली. मग 92% काढले या वस्तूचे, तर वस्तूची विक्री किंमत मिळाली. क्लिअर. हां, आता ही वस्तूची विक्री किंमत ही काय आहे, ही विकल्यानंतर देखील 15% नफा झाला. म्हणजे जी किंमत येईल ती काय असणार आहे, 15% नफा म्हणजे 115% व्हॅल्यू असणार आहे. ओके, म्हणून 115% व्हॅल्यू असल्या कारणाने 115ने भाग द्यायचा. आणि विचारलेलं काय आहे, वस्तूची खरेदी किंमत. मग खरेदी किंमत किती टक्के असते, 100%. 115ने भागलं आणि 100ने गुणावं लागेल. क्लिअर. हां, मग आता हा गुणाकार भागाकार सोडवला की आपल्याला वस्तूची खरेदी किंमत भेटणार. ठीक आहे. या ठिकाणी लाईट गेलेली आहे. आपण जशी ही लाईट कुठलं